माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. पटापट लाय तुम्ही यावं असं विनंती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे व्हिडिओ थोडासा दीर्घकालीन ठेवणार आहे. त्यामागचं कारणसुद्धा आहे. माणसं अशी म्हणतात की आमचा वात वाढला आहे, आम्हाला वाताचा त्रास होतो, आम्हाला चमका येतात, आमचे हातपाय दुखतात, आम्हाला कंबरदुखी होते, आम्हाला मानदुखी होते, आम्हाला पाठदुखी होते, वाताच्या चमका, वाताच्या वेदना याच्यामुळे आम्ही हैराण आहोत. तर यावरती याची कारणं जर सांगितली तर काहीच सांगतात लोक, तुला वाताचा त्रास आहे. मग वाताचा त्रास आहे, क्षणभर आपण मानलं होय वाताचा त्रास आहे. मग सांगितलं जातं की तुम्ही चणाडाळ खाऊ नका, चणाडाळ खाल्लं तर वात वाढतो. तुम्ही वांगं खाऊ नका, वांगं खाल्लं तर वात वाढतो. म्हणजे असं एक आपल्याकडे गावाकडे असं सांगितलं जातं बघा, चणाडाळ, वांगं आणि बटाटं खाल्लं तर वात वाढतो. तुम्हाला आवाज नीट ऐकूयला येत असेल तर हो सांगायचा, आवाज ऐकायला येत आहे. तर चणाडाळ, वांगं, बटाटं हे वातूळ असतं हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना याची कल्पना आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा अशी विनंती मला तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये करावायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. मी तुम्हाला आश्चर्यकारक अशी माहिती सांगणार आहे. माहिती अशी आहे की केवळ चणाडाळ, वांगं, बटाटं याच्यामुळं शरीरात वात वाढत नाही. त्याची अगणित कारणं असतात आणि ही कारणं जर तुम्हाला मी सांगितली तर तुम्हाला आश्चर्याने तुम्ही चकित व्हाल. इतकी वेगवेगळी कारणं आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये किंवा आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये किंवा शास्त्रात सांगितलेले आहेत. लगेच चालू करतो आणि नंतर तुम्ही असं म्हणाल, अरे आम्हाला हे कारणामुळे आमचा वाताचा त्रास आमच्या घरातल्या माणसांना झालेला आहे, या कारणामुळे वाताचा त्रास आमच्या घरच्या माणसांना झालेला आहे. तर पहिलं कारण असं असतं की कोरडा आहार खाणं. तर कोरडा आहार कसा असतो? कोरडा आहार म्हणजे वृक्ष आहार. कोरडं अन्न, काही लोकांना बघा असं लिक्विड काय खात नाही, कोरडं खायची सवय असते बऱ्याच लोकांना. हा कोरडा आहार हा तुमच्या शरीरामध्ये म्हणजे वृक्ष आहार. काही लोकांना बघा फुटाणं खायची सवय असते. कोरडं फुटाणं खाल्लं तरी वात वाढतो, चणे खाल्लं तरी वात वाढतो. काही लोकांना बघा म्हणतात कोरडे फुटाणे खाल्लं, कोरडा असा आहार केला की वात वाढतो. बऱ्याच लोकांना आपण विचारलं सांगतील. तर कोरडा आहार नुसती भाकरी आणि भाजी सुकी जरी खाल्ली तर खावल का हो? घशाखाली उतरल का? घशाखाली उतरणार नाही. त्यामुळे कोरडा आहार हा जर तुम्ही खाताय तर तुम्हाला वात वाढण्याची शक्यता आहे. थंड आहार, फ्रीजमधील पाणी जर तुम्ही सतत जर पिलं, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समजू शकतो, परंतु थंडीच्या दिवसामध्ये किंवा इतर दिवसामध्ये जर तुम्ही थंड असं जर पदार्थ खाल्ले, फ्रीजमधील पाणी किंवा सतत आईस्क्रीम जर खाल्लं तर वाताच्या चमका किंवा वाताच्या वेदना या व्हायची शक्यता आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असते. त्यामुळे थंड आहार, थंड वस्तू ही खाताना, थंड वस्तू ही पिताना विचार करून प्या. जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर थंड वस्तू खाताना, थंड वस्तू पिताना अतिप्रमाणात जर ती खाल्ली गेली तर तुम्हाला वाताचे त्रास होऊ शकतात. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. आईस्क्रीम जर सतत खाल्लं तर बघा, काही लोकांना सतत जर भरपूर असं आईस्क्रीम खाल्लं, आपण एकाच्या ऐवजी 3 आईस्क्रीम खाल्लं तर वात म्हणजे गुडघेदुखीचा त्रास असेल तर तो वाढताना दिसतो, कंबरदुखीचा त्रास वाढताना दिसतो. तर ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता बरीचशी मंडळी काय करतात, उपवास तापास करतात. उपवास तापास हा केला गेला पाहिजे या मताचा मी आहे. परंतु सतत जर तुम्ही आठवड्यातून 5 दिवस जर उपवास करताय, 4 दिवस उपवास करताय आणि सतत जर उपवास करणं हे आयुर्वेदास मान्य नाही, हे शास्त्रास मान्य नाही. त्यामुळं सतत उपवास जर करत असाल तर ते टाळा असं मला तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करावायचे आहे. नोटिफिकेशन तुम्हाला आलेली असाल तर तुम्ही एक शांतपणे तुम्ही राहावा टिकून. कारण बऱ्याच गोष्टी बघा, मी थोडा दीर्घकालीन हा व्हिडिओ मुद्दाम करत आहे, कारण बऱ्याच गोष्टींची माहिती छोटे रील्स तुम्हाला मग लोक शंका विचारतात. या शंकांना उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ देत आहे. तर जास्त उपवास तापास करणं यानं वात वाढतो शरीरामध्ये असं जर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि जे सतत उपवास करतात, आता उपवास करणारी माणसं काय करतात तर सतत चहा पितात, सतत साबुदाणा खिचडी खातात,
आणि हा साबुदाणा खिचडी आणि चहा हे जर का जे काही मिश्रण आहे हे मिश्रण शरीरात वात वाढवणार आहे. त्यामुळं वयस्कर माणसं म्हणतात बघा, तुम्ही उपास तपास करता, देवधर्म करता आणि तुम्हाला वाताचा त्रास कसा काय हो? तुम्हाला वाताचा त्रास भयंकर आहे, त्यामागचं कारण जर अभ्यासलं तर हे कारण असं असतं की तुम्हाला उपास तपास केल्यामुळं अति प्रमाणात उपास तपास हा काय योग्य नाही. तुम्ही शरीराला पोषक असा आहार घेतला गेला पाहिजे. खाण्यातून पोषक तत्व एक शरीरात गेले पाहिजे. परंतु जर पोषक तत्व शरीरामध्ये जर गेले नाही तर तू उपास तपास केले तर तुमच्या शरीरात वाताचे त्रास होतात. काही लोकांना बघा झीज होते, हाडांची झीज होते, मणक्यात गॅप होते, कमरेमध्ये गॅप होते. माणसं म्हणतात अरे आम्ही देवधर्म करतोय भरपूर, पण मलाच का त्रास होतो, हा आजार मलाच का झाला, हा आजार मलाच का त्रास झाला. तर त्याच्यामागचं अशी कारणं असतात. विशेषतः माळकरी किंवा वारकरी माणसामध्ये जर सतत हाडांची झीज झाली किंवा कमरेत गॅप, मानेत गॅप, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल तर त्याच्यामागं जास्त उपास तपास करणं हे सुद्धा कारण असू शकतं. उपास केले पाहिजेत. उपास हा ईश्वराप्रती जाण्याचा जवळचा मार्ग आहे. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग उपवास आहे. मग उपवासाच्या दिवशी थोडंसं खाण्यावर बंधनं घालून ईश्वराचं चिंतन करणं हे अपेक्षित असतं. परंतु एकादशी आणि दुप्पटकाशी असा प्रकार उपवासाच्या दिवशी केला जातो. चहाचा भडीमार केला जातो, भूक मारली जाते आणि भूक मारल्यामुळं, तुमची भूक मारल्यामुळं वाताचे त्रास हे जास्त होतात. ही गोष्ट मी सांगतोय ती सगळ्यांपर्यंत सांगा बघा. आता काही माणसं छंदी माणसं असतात, म्हणजे काही लोकांना कामधारणा किंवा जास्त प्रमाणात मैथून इच्छा करणं हा प्रकार जास्त प्रमाणात होत असतो काही लोकांच्या बाबतीत ती गोष्ट असते. तर अतिप्रमाणात करणं हे सुद्धा वाताचा त्रास होण्यामागं हे एक कारण असतं. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. शहराच्या ठिकाणी आजकाल बघा खेडेगावमध्ये झोपायची पद्धत ही चांगली आहे. लोक सकाळी लवकर उठतात आणि रात्री लवकर झोपतात. परंतु शहराच्या ठिकाणी आजकाल ते लोण खेड्यामध्ये सुद्धा पसरलेलं आहे. शहराच्या ठिकाणी तुम्ही जर 11, 12, 1 वाजता जर झोपत असाल, झोपण्याची कालावधी जो उशिरा असेल, अतिजागरण करत असाल, अतिजागरण करणं हे वाताचं त्रास वाढण्यामागचं कारण आहे. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणसाल अतिजागरण केल्यामुळं वात वाढतो, म्हणजे अशी कारणं ही माहीत नसतात बऱ्याच लोकांना. त्यामुळं अतिशय सतत जागरण करणारी माणसं बघा कोरडं शरीर होतं. अशा लोकांची जर स्किन बघितली अशी कोरडी स्किन असते. असे लोक वृक्ष म्हणजे एकदम बघा, अशा लोकांना जास्त जागरण करणाऱ्या लोकांची पायाची त्वचा बघितली, त्वचा अशी करपलेली किंवा अशी स्किन फाटलेली दिसते. मग त्यामाग सांगितलं जातं की तुम्ही जास्त जागरण करताय का, तर त्याचं उत्तर हो असं येतं. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. आता बघा सतत रक्त मार लागतंय, पडतंय, रक्त जातंय. आमच्याकडे पंचकर्म नावाचा प्रकार आहे. तो पंचकर्मामध्ये रक्तमोक्षण नावाचा प्रकार असतो, म्हणजे इथून या ठिकाणी रक्त काढलं जातं. तर सतत रक्त तुमच्या शरीरातून नाकातून घोळणा फुटत असेल बघा. बऱ्याच लोकांना नाकातून घोळणा फुटतो. हा नाकातून घोळणा फुटणं हा प्रकार जर सारखा होत असेल तर साहजिकच तुमच्या शरीरामध्ये वात वाढायचं किंवा वाताचा त्रास हा वाढायचं कारण आहे. हे जर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. अशी सुद्धा कारणं आहेत, अशा सुद्धा गोष्टी आहेत. तर ह्या गोष्ट खूप पाहणं गरजेचं असतं. आता आम्हाला असे लोक सांगतात की बघा आम्ही आयुर्वेदिक तत्वांचं पालन करतो, आयुर्वेदातल्या बऱ्याचशा गोष्टी मी धारण करत असतो, सतत आम्ही चालतोय बघा, वजन कमी करायचं आहे, आम्हाला वजन कमी करायचं आहे आणि आम्ही सतत चालतो. तुम्हाला वजन कमी करायचं असेल नंतर तुम्हाला चालायचं असेल तर तुम्ही ग्रीन लॉनवरती चाला. रस्त्याच्या किंवा सडकवरून जर चालत असाल तर बघा चालणं राहिलं बाजूला, तुम्हाला टाचदुखीचा त्रास बऱ्याच लोकांना होतो. ही गोष्ट तुम्हाला सांगितली आश्चर्य वाटेल. सतत चालत जाणं किंवा सारखं चालणं हे वात वाढण्याचं कारण आहे. हे जर तुम्हाला मी सांगितलं की हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नसतं की सतत चालणं हे वात वाढतो, वाताचे त्रास वाढतात. त्यामुळे चालताना थोडंसं विचारपूर्वक चालावं किंवा भरपूर प्रमाणात चालू नये, याही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. जास्त पोहणं किंवा सतत पोहणं, काही लोकांना पोहायला आवडतं आणि सतत जर तुम्ही पोहत असाल, सारखं पोहत असाल, पोहणं हे शरीरासाठी चांगलं असतं, शरीर आणि मन चांगल्या पद्धतीने होतं, परंतु त्याचा अतिरेक करू नये.
काही लोक सतत पाण्यात, तुम्ही सतत बघा, काही लोक किंवा काही स्त्रिया सतत पाण्यामध्ये भांडी घासताना दिसतात. 5 मिनिटाचं भांडी घासायचं काम आहे आणि सतत तुम्ही तासभर जर भांडीमध्ये खेळत बसताय, तर अशा शरीरांमध्ये, अशा स्त्रियांमध्ये, अशा माता भगिनींमध्ये वात शरीरात वाढतो. तर सतत पोहणे किंवा सतत पाण्यात बसणं हे वात वाढण्याचं कारण आहे. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल किंवा आश्चर्याचा धक्कासुद्धा बसून येईल. त्यामुळे जास्त चालू नये, जास्त पाण्यामध्ये पोहू नये. जास्त पाण्यामध्ये चालताय, जास्त पाण्यामध्ये पोहताय तर शरीरामध्ये वात वाढेल असं मी तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल. बघा, आता व्यायामाचे काही निकष असतात का? होय, व्यायामाचे निकष आहेत. व्यायाम किती करावा किंवा आयुर्वेदामध्ये व्यायामाविषयी माहिती सांगितली का? आजकाल बघा, जिमचं एक फॅड भयंकर प्रमाणात आहे. म्हणजे मुलं नटनट्यांसारखं किंवा नट बघा कशी तब्येतीला एकदम मस्त दिसतात, तब्येत शरीरश्रेष्ठ चांगलं असतं. परंतु तुम्ही व्यायाम करताना त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही व्यायाम करत असाल, भरपूर प्रमाणात जर व्यायाम करत असाल तर बऱ्याच लोकांना वाताचे त्रास वाढताना दिसतात. व्यायाम करताना तो AC करू नये. व्यायाम करताना AC भरपूर प्रमाणात असेल आणि तर AC मध्ये तुमच्या व्यायामामध्ये शरीरातून घाम जाणं अपेक्षित असतं. व्यायामामध्ये शरीरातून घाम जाणं अपेक्षित असतं. परंतु बरीच लोक काय करतात की व्यायाम करताना ACचा वापर करतात. ह्या ACचा वापर बघा बऱ्याच लोकांच्यामध्ये, किंवा व्यायाम करताना एकाचा मृत्यू किंवा व्यायाम करताना हार्ट अटॅक अशाही बातम्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत असतो, पाहत असतो, किंवा TV मधून किंवा मोबाईलमधून आपण व्यायाम करताना एखादा दुर्दैवी मृत्यू झाला, अशाही गोष्टी असतात. व्यायामाचा अतिरेक हा शरीराला त्रासदायक असतो. व्यायाम करताना तो AC करू नये. व्यायाम करताना तो घाम पुरासा निघाला पाहिजे. कपाळाला आणि काखेमध्ये घाम आला तर व्यायाम बंद करा असंही सांगितलं होतं. किमान एक 20 ते 25 सूर्यनमस्कार किंवा 20 ते 25 बैठका, जोर बैठकाचा जर व्यायाम केला तरी पुष्कळ प्रमाणात होतो. तुम्ही भरपूर प्रमाणात जर व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरासाठी घातक होऊ शकतं. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स मात्र अवश्य मांडा. तुमच्या कमेंटला व्हिडिओ स्वरूपी अवश्य उत्तरं दिले जातील. एक डीपमध्ये माहिती, डीपमध्ये नॉलेज मी तुम्हाला देत आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल. परंतु बऱ्याच लोकांना ज्यांना आवड आहे ती माणसं मोठे मोठे व्हिडिओ पाहतात बघा, आणि मोठ्या व्हिडिओतून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा तुमच्या ज्या काही शंका असतात या शंकेचं निरसन करण्याचं साधन असतं. त्यामुळे मोठे मोठे व्हिडिओ मी सुरुवात करत आहे. जास्त चिंता जर अतिप्रमाणात जर तुम्ही करत असाल, चिंता ही तुम्हाला मारत असते. चिंतामुळं माणसं परेशान आहेत. बरीच लोक वेगवेगळ्या चिंता, व्यक्ती तितक्या प्रकृती अशी आपल्याकडे एक म्हण आहे. प्रत्येक माणसांना वेगवेगळ्या चिंतेने माणसं म्हणजे वैतागलेले असतात. तर चिंता केल्यानंतर डोकं दुखतं. समजा सतत तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा विचार केला तर डोकं दुखतं, तुमच्या लक्षात येत असेल. सतत डोकं दुखतं आणि उपचार चालू आहेत. बऱ्याच लोकांना बघा सतत डोकं दुखतं आणि उपचार चालू आहेत. मायग्रेनचा त्रास आहे, अर्धशिशीचा आहे, अर्ध डोकं दुखतं आहे. तर त्यामागचं जर कारण बघितलं तर चिंता हे कारण असण्याची शक्यता असते. चिंता हे कारण जर तुम्ही टाळलं गेलं तर मायग्रेनचा किंवा अर्धशिशीचा किंवा अर्धडोकेदुखीचा त्रास असेल तर तो त्रास कमी होताना दिसत असतो. त्यामुळं प्रमाणाच्या बाहेर चिंता करणं किंवा अतिचिंता करणं हे शरीरात वात वाढण्याचं कारण आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. काही लोक शोकग्रस्त असतात. आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टींचं वर्णन केलेलं असतं. आयुर्वेदामध्ये समजा आता आमच्याकडे तसे रुग्णसुद्धा दिसतात बघा, एक जुलाब सतत होते. मग टेस्ट केले जातात, वेगवेगळ्या टेस्ट, पोटाच्या टेस्ट केले जातात आणि माणसं म्हणतात आम्हाला सतत जुलाब चालू आहे, जुलाब कसलंच थांबत नाही. तर मग तुम्हाला जर बारकाईने जर पाहिलं तर अशा लोकांना एक आयुर्वेदामध्ये एक आमज अतिसार, वातज अतिसार, पित्तज अतिसार, कफज अतिसार आणि शोकज अतिसार असं एक म्हणजे भेद सांगतो बघा. म्हणजे प्रकार असतात अतिसार, म्हणजे जुलाबाचे जे काही प्रकार सांगितले त्याच्यामध्ये शोकज अतिसार असा एक प्रकार सांगितला आहे. तुम्ही जर शोकग्रस्त असाल, तुम्ही जर भयग्रस्त असाल, तर शोकग्रस्त असाल, भयग्रस्त असाल अशा लोकांना जुलाबाची शक्यता असते. हा जुलाब शोकज, भयज या कॅटेगरीत मिळतो. त्यामुळे शोक किंवा त्रास जर करत असाल तर ते टाळा. आणि सतत शोकग्रस्त व्यक्ती ही वाताला बळी पडते.
अशा लोकांना वाताच्या चमका, वाताच्या वेदना किंवा संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, आता काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि गुडघेदुखीचा त्रास मोठमोठाले डॉक्टर केले तरीसुद्धा गुडघेदुखीचा त्रास बरा होत नाही, गुडघ्याचा त्रास काय कमी होत नाही. तर अशा वेळेला आपण विचार करताना त्यांना शोक कसला आहे का किंवा चिंता आहे का, या गोष्टी पाहून मग शोक हरण करायचं, चिंता हरण करायची असे मार्ग सांगितले किंवा चिंता घेऊ नका, शोक घेऊ नका, त्या हिशोबाने काही ट्रीटमेंट दिली तर गुडघेदुखीचा त्रास चुटकीसारखा बाहेर पडताना दिसत असतो. आता जे काही क्लार्क लोक असतात किंवा सतत लेखनिक लोक असतात, अशा लोकांना गुडघेदुखी, कमरदुखी, मानदुखीचा त्रास हा जास्त होताना दिसतो. तर त्यामागचं कारण जर आपण अभ्यासलं, त्यामागचं कारण जर विचार केलं तर तुम्ही सतत खुर्चीवर बसत असाल. सतत खुर्चीवर बसल्यामुळं काय होतं काय की पाय हे अधांतरी राहतात आणि हे अधांतरी असणारं पाय हे काय चांगलं लक्षण नाही. हे शरीरामध्ये वात वाढास कारणीभूत ठरतं असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसेल. सतत लेखनी किंवा क्लार्क किंवा बैठे काम करणारे आजकाल बघा, जे मुली सतत काम करतात किंवा असे आता वय झाल्यानंतर गुडघेदुखीचा त्रास होणं हे अपेक्षित असतं. परंतु जर 20मध्ये, 25मध्ये, 30मध्ये तुम्हाला गुडघ्याचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, मानदुखीचा, पाठदुखीचा त्रास आहे, तर पाय तुमचे अधांतरी राहणे हा त्रास तुम्हाला, म्हणजे खुर्चीत बसल्यानंतर पाय बघा अधांतरी राहतात, त्यामुळे पाय अधांतरी राहू नये किंवा खुर्ची अशी एकदम वरती घेऊ नये, खुर्ची अशी खाली असावी. आजकाल बघा फोल्डेबल खुर्ची असतात बघा, हे कशी आराम खुर्ची आहे. काही लोकांना सवय असते अशी वरती घ्यायची खुर्ची, ती आपली वर खाली होत असते बघा. तो खूप वरती प्रमाणात जर घेताय मग पाय थोडेसे, साहजिकच माणसाची उंची एवढीशी नसते की पाय खाली बसते. पाय अधांतरी राहिले तर वाताच्या चमका, टाचदुखीचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. त्यामुळं अधांतरी बसणं खुर्चीवरती हे टाळावं. ह्याही गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ह्याही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर जास्त, आता मी तुम्हाला एक दुपारी आता एक थोडी रील्ससुद्धा पाहून घ्या, सकाळी दिलेली आहे. दुपारी किती वेळ झोपावं यालाही काही मर्यादा आहे. दुपारी तुम्ही जर 25 मिनिट, अर्धा तास, 1 तास जर झोपत असाल तर तुमचे ते वजन वाढण्याचं कारण ठरतं. दुपारी जास्त वेळ झोपणं आणि रात्री जागरण करणं यामुळं शरीराचं सिस्टीम हलते बघा. त्यामुळे दुपारी खूप वेळ झोपत असाल. वयस्कर माणसांना वाताचं वाढण्यामागचं कारण ते आहे. वयस्कर माणसं काय म्हणतात आम्हाला, आम्ही दुपारी बघा खूप वेळ झोपतो, रात्रीचं मग झोप कशी लागत नाही, रात्री जागरण केलं जातं. रात्री जागरण करणं आणि दुपारी झोपणं यामुळे काय होतं, पचनाची क्रिया गडबड होते आणि पचन गडबड झालं, पचनाची क्रिया गडबड झाली तर बऱ्याच लोकांना वाताचे त्रास होतात. वाताचे त्रास वाढण्यामागं दुपारी झोपणं आणि रात्री जागरण करणं या 2 गोष्टी कारणीभूत असतात. या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितलं तर या लोकांना आश्चर्य वाटेल. त्यामुळे ही गोष्टसुद्धा आपण टाळणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच गोष्टी असतात बघा, त्यामुळे रात्री जागरण करणारे व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर झाला पाहिजे. माणसं म्हणतात मला वाताचा त्रास होण्यामागे काय कारणीभूत आहे, म्हणजे मी तर काय खूप आहार पाणी पथ्य पाणी पाळतं. तर ही कारणं तुम्ही त्यांना, हा व्हिडिओ त्या लोकांना दाखवा किंवा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. कसं असतं, कफाचे त्रास हे लहान मुलांना होतात, म्हणजे सर्दी, खोकला, दमा हा लहान मुलांना जास्त प्रमाणात होतो. पित्ताचे त्रास, मळमळ, जळजळ, आंबट ढेकरा, चक्रा येणं किंवा स्किनचे विकार हे तरुण काळामध्ये अपेक्षित असतं. वाताचे त्रास जनरली 55-60 नंतर, म्हणजे जे काही शरीराची झीज झाली म्हणजेच वाताचा त्रास वाढला, हे समीकरण आयुर्वेदाला अपेक्षित आहे. परंतु होतं काय की आजकाल तरुण माणसांना सुद्धा वाताचे त्रास होत आहेत. तर मग आम्ही सर्व गोष्टी समजून सांगणं, सर्व लोकांना सर्व गोष्टी समजून सांगणं आमचं काम आहे. परंतु लोकांना आजकाल शॉर्टमध्ये सर्व गोष्टी ऐकायची सवय लागली आहे. दीर्घकालीन गोष्टी ऐकायची किंवा दीर्घकालीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आजकाल मोबाईल हे खूप मोठ्या प्रमाणात माध्यम चांगल्या पद्धतीचं आहे. लोक म्हणतात मोबाईलचा वापर केल्यामुळं ते थोडे दुष्परिणाम होतात ही गोष्ट आम्ही मान्य करतो. परंतु मोबाईलचे काही उपकारकारक गोष्टीसुद्धा आहेत बऱ्याच लोकांपर्यंत. आता माझ्या जे काही मी सांगितलेल्या गोष्टी किंवा मला जे काय आयुर्वेदातील ज्ञान प्राप्त झालेलं आहे
ते प्रत्येक व्यक्ती माझ्यासमोर येऊन बसू शकत नाही किंवा माझ्याकडून माहिती प्राप्त करू शकत नाही. पण मोबाईलच्या माध्यमातून किंवा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी ह्या जाणून घेऊ शकते. त्यामुळे मोबाईलचे फायदेसुद्धा आहेत. आपण कशा पद्धतीने विचार करतो किंवा कशा पद्धतीने मार्गक्रमण करतो त्यावरती बऱ्याच गोष्टी ह्या अवलंबून असतात. आता आमच्याकडे एक पेशंट आले होते. पेशंटचा त्रास होता वाताचा त्रास. तर वाताचा त्रास खूप उपचार 1-2 महिन्याचा उपचार केल्यानंतर विशेष असा काही फरक त्यांना पडला नाही. विशेष असा फरक पडला नाही. नाडीमध्ये घाबरण्याची वृत्ती दिसत येत होती. नाडी बघितल्यानंतर माझ्याकडे प्रत्येक रुग्णाची नाडी चेक केली जाते. तर त्यांना मी सांगितलं तुम्ही घाबरताय, परंतु समोरचा रुग्ण हा मी घाबरत आहे किंवा मी कुठल्या गोष्टीला घाबरत आहे असं मान्य करत नव्हता किंवा असं त्यांच्या घरातली सुद्धा मान्य करत नव्हते. त्यामुळं आपण त्यांना सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला घाबरत आहे, त्या हिशोबाने तुम्हाला काही रुद्राक्षाचे प्रयोग किंवा काही मानसिकताच्या दृष्टीने काही उपाययोजना केली पाहिजे, परंतु ते उपचार देऊ नका, आमचा रुग्ण घाबरत नाही असं सांगितल्यानंतर आपलाही नाविलाज होतो किंवा आपणही त्या गोष्टीला जास्त सांगता येत नाही. तर मग 2 महिने गेल्यानंतर विशेष असा काही फायदा न झाल्यामुळं पुन्हा एकदा नाडी सांगितली आणि म्हणलं तुम्ही त्यांच्या घरातील सदस्यांना समोर बोलून घेतलं, तुम्ही रुग्ण तुमचा घाबरत आहे मानसिकतेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे चिंता, शोक, भयग्रस्तता किंवा घाबरणे हा जो काही प्रकार आहे त्यावरती उपचार करावे लागतील. वाताचे त्रासवरती उपचार करण्यापेक्षा त्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे किंवा त्या हिशोबाने ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे असं सांगितल्यानंतर ते गोष्ट मान्य झालं आणि 1 महिन्याची केवळ मानसिकतेची ट्रीटमेंट दिली. नंतर 4थ्या महिन्यामध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांचा त्रास वाताचा जवळजवळ 80-90% कमी झालेला दिसून आला. स्वतःच पेशंटने मान्य केलं की मला वाताचा त्रास हा अजिबात ह्या महिन्यामध्ये जाणवला नाही. सतत व्यक्ती जर घाबरत असेल, सतत घाबरत असाल, सतत चिंताग्रस्त असाल, सतत शोकग्रस्त असाल, सतत भयग्रस्तता असेल तर वाताचे त्रास वाढतात. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. अशी कारणं दिलेली ही जी काय अगणित कारणं मी सांगतोय ही कारणं तुम्हाला म्हणजे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा सुख धक्का बसला असेल. अरे ह्या कारणामुळे आमच्या घरातील सदस्यांना वाताचा त्रास वाढत आहे. आता आयुर्वेदामध्ये धारणीय वेग आणि अधारणीय वेग अशी संकल्पना आहे. धारणीय वेग म्हणजे कुठले तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. म्हणजे तुम्ही सतत म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याकडे मनीतून व्यक्त होत असतात आणि या म्हणीसुद्धा चांगल्या असतात. तर सतत कामग्रस्त लोकांना काही गोष्टी सुचत नाही. तर क्रोध असेल तर क्रोध तुम्ही दाबला गेला पाहिजे. तुमचं चिंता असेल ती चिंता दाबली गेली पाहिजे. परंतु काही धारणीय वेग म्हणजे हे धारण करायला हवेत, हे धारण करायची काही गरज नाही. मग धारण कुठले करू नयेत, धारण कुठले करावे ते सांगतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार हे तुम्ही धारण करायला हवेत. हे जर धारण केले नाहीत तर सतत समोरची व्यक्ती दुखावते. अहंकारातून माणसं अपशब्द अद्वैतवद्व बोलतात. अहंकारात असेल तर माणसाचं म्हणजे मीपणा जागृत राहतो. मीपणा जागृत झाल्यामुळं माणसं चुका करतात. समोरच्या व्यक्तीशी बोलताना विचित्र बोलतात, वाईट बोलतात आणि वाईट वृत्ती किंवा वाईट बोलल्यामुळं बऱ्याच लोकांची मनं दुखली जातात आणि मग गडबड होते. तर हे वेग धारण करायचे. शौचाला आली समजा तर शौचाला आल्यानंतर शौच करावं, अडवू नये. लघवीला आली लघवी करावी, अडवू नये. उचकी आली तर तुम्ही उचकी अशी दाबत बसाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर मलमूत्र किंवा उचकी असे बरेच सांगितले. तर तुम्ही मलमूत्राचा जर वेग धारण करत असाल तर तुम्हाला वाताचे त्रास होतात. समजा लघवीला आले, तुम्हाला उदाहरण देतो. लघवीला आले आणि लघवी जर तुम्ही तुंबत आहात, सतत तुंबत आहात तर पोट दुखतं, कंबर दुखते बघा. अनुभवा तुम्ही स्वतः. पोट कंबर दुखण्यामागं लघवी अडवलं किंवा शौचाला जायचं आहे आणि प्रवासात आहात तर बघा पोटात गॅस पकडतो आणि चमका मारतात. मग कमरेत चमका मारतात, गुडघ्यात चमका मारतात आणि कधी एकदा शौच करतोय किंवा संडास असा वेग बाहेर होतोय असं होतं. बऱ्याच लोकांच्या बाबतीत हा अनुभव आला सुद्धा असेल प्रवास करताना. तर
हे जे काही वेग आहेत म्हणजे लघवी आणि शौचाचं धारण करणं हे वाताचा त्रास वाढण्यामागचं कारण आहे असं मी तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल. आजकाल बघा ॲक्सिडेंट होतात वेगवेगळे ॲक्सिडेंट होतात. ॲक्सिडेंट झालं तर डोक्याला मार लागला तर मग बघा बरीच लोकांचं असे हातपाय वाकडे होतात. डोक्याला मार लागला किंवा महत्त्वाचे अवयव हृदय म्हणा किंवा लिव्हर म्हणा त्या ठिकाणी मार लागला तर वाताचे त्रास वाढताना दिसतात. राजस्थानमध्ये किंवा ज्या ठिकाणी उंटावरचा प्रवास आहे, ज्या ठिकाणी राजस्थान आणि उंट हे समीकरण आहे. आसाम, पश्चिम बंगाल पावसाच्या क्षेत्रामध्ये हत्तींचं प्राबल्य आहे. तर हत्तींच्या प्राबल्य हत्तीवरती बसून म्हणजे हत्ती हे साधन असतं दळणवळणाचं किंवा राजस्थानमध्ये दळणवळणाचं साधन हे उंट हे आहे. म्हणजे त्या भागामध्ये उंटाचा जास्त वापर केला जातो. आसाम भागामध्ये जास्तीत जास्त वापर हा हत्तीचा केला जातो. सतत उंटावरून किंवा सतत तुमच्या हत्तीवरून जाणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत तर त्यांना गुडघेदुखीचा किंवा टाचदुखीचा त्रास हा वाढताना दिसत असतो. त्यांना हे भयंकर त्रास होत असतात. त्यामुळे त्या भागामध्ये वाताचे त्रास असणाऱ्या व्यक्ती या जास्त सापडत असतात. अगणित कारणं सांगितलेली आहेत. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे हे मी मान्य करतो. परंतु बघा आयुर्वेदातील सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करणं हे माझं काम आहे. प्रत्येकाला आयुर्वेदीय वैद्यांकडे जाता येणार नाही किंवा माझ्याकडे प्रत्येक रुग्ण येऊन चेक करू शकणार नाही. परंतु मला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे किंवा मला जे काही गोष्टी माहिती आहेत त्या माहीत असणाऱ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत मांडणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि हे काम मी प्रामाणिकपणे बजावू इच्छितो. ही गोष्ट मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायची आहे. बरीच लोक व्हिडिओ पाहत आहेत. कसं असतं ह्या गोष्टी सांगणं गरजेचं. लोक बरीच म्हणतात बघा आता आम्ही तरुण आहे तुम्हाला सतत बघा ते कारण सतत तुम्ही आजकाल गाडीवरून जाणं किंवा गाडी वापरणं हे नित्याचं असतं. तर काही लोकांनी एक गोष्ट काळजी घेणं गरजेचं. आपल्याकडे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे काही तसे रस्ते आपल्याकडं नाहीत. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तसे झालं नाही पाहिजे. आपल्याकडे रस्ते चांगल्यापर्यंत झाले पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी चांगलेसुद्धा रस्ते आहेत परंतु आजही बऱ्याच ठिकाणी दळणवळणामध्ये साधनामध्ये थोडीशी गडबड आहे आणि रस्ते थोडे खराबसुद्धा आहेत. अशा लोकांनी आपले जे काही वाहन आहे हे वाहन चांगल्या पद्धतीने सस्पेन्शन असणं खूप गरजेचं असतं. जर वाहनामध्ये सस्पेन्शन चांगलं असेल तर मग आजकाल बघा लोकांना स्पॉन्डलायटिस गुडघ्याचा, कमरेचा, मानेचा, टाचेचा, मानेचा असा आजार होण्याची म्हणजे भरपूर पेशंट तसे सापडत असतात. वाताचे त्रास भरपूर प्रमाणात सापडत असतात. तर तुम्ही तुमची गाडी नीट ठेवावी आणि गाडीची सर्व्हिसिंग करण्याचं आपण बघतो एक 6 महिन्यांनी वर्षांनी गाडीची सर्व्हिसिंग करतो. मग 6 महिन्यांनी आपण गाडीची सर्व्हिसिंग करत असाल तर आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग आपण का करू नये. मग त्या हिशोबाने पंचकर्माच्या बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी काय सांगू इच्छित नाही. तुम्हाला एक उपाय मी सांगतो. हा एक उपाय तुम्ही जर केलात, हा एक उपाय जर तुम्ही लागू केलात दररोज नित्यनियमाचा कोर्स आहे दररोज आणि फुकटातला साधा सोपा उपाय तुम्हाला सांगतोय. असं नाही की तुम्हाला मी खूप मोठा उपाय सांगतोय. उपाय काय सांगतोय एकच उपाय सांगतो. जास्त काय तुम्हाला उपाय सांगत नाही. कारणं अगणित सांगितलेले आहेत. शास्त्रात कारणं सांगितलेली आहेत. तुम्ही सर्व लोकांनी काय करायचं. आम्हाला त्रास वाताचा आहे ठीक आहे मान्य करतो. वाताचा त्रास आहे. वाताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या अगोदर एक कर्म तुम्हाला करायचं आहे. तसे आंघोळीच्या अगोदर बरेच कर्म करावे सांगितलेले परंतु एक कर्म जर करतायत तुम्हाला वाताचे त्रास 70-80% होणार नाहीत याची गॅरंटी मी देतो. काय करायचं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं तिळाचं तेल मग तिळतेल घाण्याचं पाहिजे किंवा उत्कृष्ट दर्जाचं तिळतेल पाहिजे. तिळतेल घ्यायचं थोडं कोमट करायचं आणि कोमट केलेलं तेल साधारण एक 5 ते 10 चमचे जसं नावाला तेल घेतलं आणि लावलं असं नको. 5 ते 10 चमचे तेल रिझवायचं पूर्ण शरीरातून. कसं रिझवायचं. आता बघा स्त्री आहेत माता भगिनी त्यांना असं वाटतं की आमचं सौंदर्य खुलून दिसावं किंवा आता वय झालं की चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसणं साहजिकच आहे. म्हणजे हे मान्य करतो. मग सुरकुत्या होऊ नयेत किंवा चेहरा सुंदर दिसावा म्हणून काय करा तिळतेल घ्यायचं आणि मालिश करायचं. असं मालिश करायची पूर्ण मालिश करायची. हा एक झाला प्रकार.
हा तेल ह्या ठिकाणी लावणं हा एक प्रकार झाला. हाताला लावणं हा एक प्रकार झाला. आपलं उर प्रदेशी म्हणजे छाती प्रदेशी लावणं हा एक प्रकार झाला. पाठी लावणं हा एक प्रकार झाला. घरातील किंवा आपल्या पायाला लावायचं आणि घरातील कोण असेल लहान मूल किंवा कोण घरातील व्यक्ती त्यांना सांगायचं पाठीला तेल लावून घ्या. तुम्ही हे तेल जर लावताय कंटिन्यू काही दिवस किंवा सततचा हा प्रयोग आहे. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये असं एक म्हण सांगितलं आहे, अभ्यंग आचरेत नित्य तुम्ही जर अभ्यंग म्हणजे तेल लावणं मालिश करणं केवळ आपल्या दिवाळीच्या वेळेला होऊ नये. उठणं लावणं आणि तेल लावणं हा नित्यकर्म आहे. हा जर तुम्ही जर केला तरी वाताचे वेगवेगळे त्रास, वाताच्या चमका किंवा वाताचे जे काही त्रास आहेत हे वाताचे त्रास या साध्या सोप्या प्रयोगाने होत नाही. सिंपल उपाय, साधा उपाय, अवश्य करून घ्या, अवश्य फायदा करून घ्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू. यूट्यूबवरती पाहत असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवरती पाहत असेल तर फॉलो करा. या गोष्टी आपण मान्य आणि बरेच लोकांनी छानपैकी पद्धतीने व्हिडिओ बघितलेला आहे शेवटापर्यंत. आता तुमचं असं काम आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे सर्व लोकांनी, तो लाईक करून शेअर करायचा, जेणेकरून मी जे काही अर्धा तास जी काय अखंड बडबड केलेली आहे ती माझी अखंड बडबड कामास झाली पाहिजे. माझा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी माझी प्रांजळ आणि भावनिक साथ आहे असं तुम्ही मला समजा. कारण ह्या गोष्टी शास्त्रात सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु साध्या सोप्या पद्धतीनं समजावून सांगितल्या जात नाहीत किंवा लोकांपर्यंत त्या जात नाहीत. तर आमचं काम आहे की आम्हाला तुम्ही ह्या गोष्टी सर्व समजून सांगणं. तर अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी टाळा आणि फक्त अभ्यंग आचरण नित्यम एवढं जरी केलं तरी तुम्ही वाताचे त्रास हे कमी करू शकता. व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप आभार. असा व्हिडिओ बसावा आणि आपली सर्वांची रजा घेऊन मोठ्या परत एक असाच एक दीर्घकालीन व्हिडिओ देईल. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद. माऊली. पांडुरंग.